पिंपळवंडी येथील सुभाष विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन गौरीताई अतुलशेठ बेनके यांच्या शुभ हस्ते तर रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन उज्ज्वलताई शरदराव लेंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमात आमदार शरददादा सोनवणे, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ, रोहिणीताई वाघ, उषाताई कानडे, पंचायत समिती सदस्य श्याम माळी, सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष रमणशेठ काकडे, पांडुरंग घुले, सीताराम अभंग आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्र आनंद विद्यार्थ्यांनी घेतला गेला, परंतु स्नेह संमेलन म्हटलं की त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ठरतो तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा, आणि तो आज आणि उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे। भरपूर असे कार्यक्रम आणि एक दिवशी संपन्न होणार नाहीत, म्हणून 2 दिवसाचं नियोजन आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आजचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हा वाव देण्याचा छोटासा प्रयत्न असतो। मोठमोठाले कलाकार किंवा मोठमोठाले अधिकारी जरी म्हटलं, फक्त ज्ञानाचाच भाग नाही तर वेगवेगळ्या कलागुणांचा सहभाग सुद्धा आपल्या अंगी असावा लागतो। किती मोठा अधिकारी झालेला असला तरी त्याच्या जीवनाची सुरुवात सांगत असताना तो आपल्या शालेय जीवनाची सुरुवात सांगत असतो। शालेय जीवनामध्ये घडलो कसा या बाबतीमध्ये निरीक्षण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं, आणि बहुतांशी गॅदरिंग आणि त्यामधील स्नेह संमेलनामध्ये मी घडलं गेलो याची कबुली बरेच जणांकडून दिली जाते। आणि त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कलागुणांना वाव देण्यासाठी या स्नेह संमेलनाचं आयोजन केलं। चांगल्या प्रकारचा सहभाग सगळ्या मुलांनी घेतलेला आहे। मला सांगायला आनंद वाटेल की इंग्लिश मीडियमच्या जरी शाळा असतील त्या ठिकाणी पैसे देऊन विद्यार्थी सहभागी होत असतात, परंतु आपलं अनुदानित विद्यालय जरी असलं तरी त्यामध्ये जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। हा आनंदाचा भाग आहे। असो, मी अधिक सांगण्यापेक्षा आपण सर्वजण आतुर झालेला आहात की आपले सांस्कृतिक कार्यक्रम कधी सुरू होत आहेत, आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आदरणीय बेनकेताई यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। गौरीताई, आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आपल्या समेत या ठिकाणी उपस्थित झालेल्या उज्ज्वलताई लेंडे, रोहिणीताई वाघ, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ, उषाताई काकडे, पंचायत समितीचे सदस्य श्यामभाऊ माळी, ओबीसी संघटनेचे आदरणीय सीताराम शेठ अभंग, आणि आम्ही शिकत होतो तेव्हापासून आणि या ठिकाणी सर्वत्र आमच्या समेत कामकाज करत असलेले, आमच्या आदराचं स्थान असलेले आमचे घुले सरकार, आणि नव्या उमेदीने आमच्या समेत कामकाज करत असलेले आमचे राजूभाऊ काकडे, या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। हो की नाही? माझं नाव गौरी अतुल बेनके, राहणार नारायणगाव, तसं गाव आहे हिवरे बुद्रुक। मला सर्वप्रथम मी सुभाष विद्या मंदिराचे सगळे शिक्षक वर्ग आणि संस्थापक यांचा आभार मानते की तुम्ही मला या कार्यक्रमानिमित्त इथे बोलवलं। लहान मुलं आहेत, कार्यक्रम बघायला खूप मजा येते, कारण का लहान मुलं इतक्या सगळ्या गोष्टी निरागसपणे करत असतात। म्हणजे कधी मोठ्या मुलांचं स्टेज बघण्यापेक्षा लहान मुलांची बघण्यात एक वेगळी मजा असते। आणि शाळेतून ज्या अशा उपक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो। तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, सगळे लहान मुलं कुठं 5वी कुठं बसली, 5वी असे वेगळे बसलेत काय, 6वी
7वी 10वी अरे राहू दे 10वीचे विचार 10वी अभ्यास नाही का परीक्षा आली ना जवळ 12वी मुलीमध्ये नाही का 12वी कुठे नाही अभ्यास मी तुम्हाला विचारणार नाही किती झालाय काय झालाय पण करा सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील जर का आपल्याला जो रिकामा वेळ असतो तो जर का आपल्याला सत्कारणी लावायचा असेल तर त्याच्यासाठी कुठले तरी छंद कला जोपासली पाहिजे जेणेकरून त्या माध्यमातून आपण एकदा 10वी 11वी 12वी पुढे आपण जेव्हा आयुष्यात आपल्या पुढच्या शिक्षणासाठी जातो किंवा मग त्यानंतरही जेव्हा आपलं संसारिक आयुष्य चालू होतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा आपल्याला एक तणाव विरहित जर का आयुष्य जगायचं असेल तर या गोष्टींची खूप गरज असत होते आणि या शाळेतून खरं तर ह्या सगळ्यांनी तू ये बरोबरती जो आवाज करतो त्यांनी स्टेजवर येऊन भाषण करायचं मला जो बडबड करताना दिसेल त्या स्टेजवर बोलवणार 2 मिनिटं सगळ्यांनी शांत शाळा चालवताना शिक्षक वर्गाची काय ओढाताण होत असते हे मी आमच्या ब्लूमिंडेल इंटरनॅशनल स्कूलमध्येही बघत असते गॅदरिंगचं नियोजन करताना प्रॅक्टिस करणारी मुलं बघा शाळेत वर्गात बसलेली मुलं बघा सगळ्यांचं नियोजन करा खरं तर सगळ्या मुलांनी एकदा शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते इथून पुढेही सांस्कृतिक कला क्रीडाच्या माध्यमातून तुम्हाला जर का कधीही ब्लूमिंडेल स्कूलची गरज लागली तर अतुलदादा बेनकेंकडून आणि आमच्याकडून सदैव या गोष्टीची तयारी आहे की तुम्हाला कधी तिकडच्या आता आपण एक सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुलांचं एक स्नेहसंमेलन घेतोय अतुलदादांच्या माध्यमातून की जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि जेव्हा आपण 4 शाळेत काय चाललंय हे बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा आपण हे करू शकतो हे आपल्याला बाहेरच्या शाळांमध्ये बघून आपल्याला त्याच्यातून नवीन शिकायला मिळतं हीच याच्या मागची एक भावना आहे त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी करत राहा शिकत राहा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देते आणि मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि आज आपल्याला या ठिकाणी गौरीताई आल्या त्यांनी उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद देतो त्यांच्यासमोर जे आले त्यांचं पण आणि खूप चांगल्या पद्धतीने कालपासून या ठिकाणी शिक्षक लोकांनी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला विशेष पण घोले सरांचा उल्लेख करून त्यांचा घसा बसला असेल कदाचित आणि अजून बाकी सगळे सगळे मॅडम आणि सर्वांनी खूप परिश्रम केले या ठिकाणी हरकत नाही खूप आमच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने खूप चांगला कार्यक्रम झाला असं मी समजतो आपण सगळे आलात गौरीताई तुमचं विशेष मला जे समजलंय ते की इलेक्शन नंतर म्हणले अतुल शेठ थोडेसे हे झाले होते रिवर्स आलते पण तुमच्या याच्यामुळे ते परत झोंबलेत का मला असं मला समजलंय तर त्याचा मी उल्लेख करेल इथं परत आणि बस मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय चाळक शिवनेर प्राईम पिंपळवंडी शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा घंटीच्या बटनावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा